बापाचं काळीज शेवटी बापाचं असतं. कार्ट कितीही नाकर्तं नालायक असलं तरी त्याला जगातील सर्व सुख देण्याचा, समाजात विशेष स्थान निर्माण करून देण्याचा प्रयत्न असतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेसाठी जनतेलाही भावनिक आवाहन केलं होतं. मला सांभाळा, आदित्यला सांभाळा. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेला आमदार केलं आणि मंत्रीपदही दिलं. पण आदित्यनं बालिशपणे वक्तव्य करण्यापलीकडे त्या खात्यात काही योगदान दिलंच नाही. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत जाऊन सत्ता स्थापन करण्यामागे अनेक कारणं दिली. पण अलीकडेच त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलंय की त्यांना आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवायचं होतं. मला देवेंद्र म्हणाले, म्हणजे मला म्हणाले, उद्धवजी मी काय करतो, आदित्यला चांगला ग्रूम करतो, म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू. वास्तविक परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंना स्वतःचं राजकीय करिअर वाचवणं अवघड झालंय. ते आदित्यचं करिअर कसं घडवणार हा खरा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस सोबत आहेत. त्या काँग्रेसमध्येही राहुल गांधीला लॉन्च करून त्याचं करिअर घडवण्यासाठी असंख्य अपयशी प्रयत्न झाले. दुसरीकडे शरद पवार आहेत, त्यांचाही मुलीचं करिअर घडवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. पण उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांचं दुर्दैव आहे की त्यांना असे नाकर्ते, नालायक वारसदार लाभलेत.